नमस्कार, मैं सलोनी नामदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। वर्धा के देवली के पुलिस क्वार्टर रोड पर एक आदमी की पत्थर से कुचलकर हत्या कर दी गई। ये घटना कल दोपहर तकरीबन 3:45 बजे हुई। मृतक का नाम विनोद भरणे जो 58 वर्ष के थे और आरोपी का नाम करण मोहिते बताया जा रहा। पुलिस के मुताबिक आरोपी मृतक से पैसे मांग रहा था, लेकिन मृतक ने मना करने पर उसने सड़क पे पड़े एक पत्थर से विनोद के सर पर 5 से 7 बार वार किया, जिससे उसकी मृत्यु हो गई। उसके साथ एक महिला भी थी जो बुरी तरह जख्मी है और उन पर उपचार जारी है। आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और हत्या की वारदात मोबाईल कैमरे में कैद हुई है। दुपारी सुमारे 3:45 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे राहणार वय वर्ष 58 राहणार सोनेगाव आबाजी या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला। प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता, परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीने जवळपास 5 ते 7 वेळा दगड मृतकाच्या डोक्यात घातला होता। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली होती। पोलीस स्टेशन जे पोलीस क्वार्टरमध्ये कर्मचारी होता तो पण त्याच ठिकाणी लगेच पोहोचला होता आणि आपण जमावाचा रोष होता आरोपीवर, तर आरोपी जमावाच्या हातात पडण्याआधीच आपण त्याला ताब्यात घेऊन तत्काळ पोलीस स्टेशनला रवाना केलेला आहे। आरोपी थोडासा असंबद्ध बडबड करतोय। आरोपीला विचारलं असता आरोपी असंबद्ध बडबड करतो आहे, त्यामुळे तो थोडासा म्हणजे मद्याच्या अंमलाखाली आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे।